आज होती दहीहंडी, तर नेहमीप्रमाणे दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली आणि रोजची जी पूजा आहे ती आटोपली. पूजा झाल्यानंतर कपडे वगैरे धुवायचे होते, ते धुवून घेतले आणि त्यानंतर कामं सगळी झालेली होती माझी आणि कामं झाल्याच्या नंतर मध्ये थोडासा वेळ होता आणि मी इथे घरातल्या घरी छोटासा एक बिझनेस चालवते यूट्यूबच्या थ्रू. ऑनलाईन चालवते बिझनेस आणि तो बिझनेस असा आहे की देवाची जी देवपूजेचे जे सामान आहे, देवांच्या मूर्त्या असू दे किंवा देवांचे सगळे भांडे वगैरे असू दे तांब्या पितळ्याची, ते मी यूट्यूबच्या थ्रू घरातल्या घरात सेल करते. तर ती ऑर्डर होती. तर 3 पार्सल मला पाठवायचे होते. ते पॅकिंग वगैरे सगळी झाली. बॉक्सेसवर ॲड्रेस वगैरे लिहिले आणि पोच केले पोस्टमध्ये आणि त्यानंतर मध्ये मग जेवण बनवलं आणि जेवून घेतलं मी. जेवण झाल्यानंतर मध्ये वेळ होता, दुपारची वेळ होती, तर मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता यूट्यूबवर. त्याचाच व्हिडिओ मी तयार केला इथे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दहीहंडी पाहायला जायचं होतं, जेवण बनवायचं नव्हतं. तर दुपारी मग हे व्हिडिओ बनवून झाल्यानंतर झोप घेतली आणि त्यानंतर निघालो दहीहंडी पाहायला आम्ही. हा जो ढोल लेझिमचा आवाज आहे तो ऐकल्यानंतर अंगामध्ये एक वेगळीच शक्ती संचारते आणि गणपती डान्स म्हटला तर माझा खूपच फेवरेट. मला बाकी डान्स येत नाही, पण गणपती डान्स मला खूपच आवडतो आणि सोबत फ्रेंड्स किंवा बहिणी वगैरे असतं तर नक्कीच तिथे डान्स केला असो. पण तिथेच मी पाय थोडेसे थिरकवले आणि आम्ही निघालो. त्यानंतर बाहेरच केलं. जेवण करून निघालो आणि येता येता मिस्टरांचा चष्मा घ्यायचा होता, जो काल दिलेला होता तो घेतला आणि घरी रिटर्न आलो. असा संपवला आजचा दिवस.